नमस्कार मंडळी. तर आज आहे दसरा. तर दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर म्हटलं सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्याच्यानंतर आजचं दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे आजची पूजा वगैरे कशी काय असते ते तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू दाखवणार आहे. तर इथं आता सकाळी फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी आणि त्याच्यानंतर देवाची पूजा पहिल्यांदा करायला घेतली. देव छान धुवून वगैरे काढले, मस्त अशी फुलं वगैरे देवाला वाहिली, फुलं वगैरे आणून ठेवली होती. तर ती फुलं वगैरे आता वाहिली आणि त्याच्यानंतर मस्त अशी पूजा केली. जेव्हाही आपण 5, 5:30, 6च्या टायमिंगमध्ये देवपूजा करतो ना, तेव्हा घरामध्ये खूप छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स होतात आणि लेडीजला तर स्पेशल खूपच म्हणजे एक प्रकारची सकाळ सकाळी पूजा केली तर की एनर्जी भेटल्यासारखंच होतं. आणि मला तर नेहमी अशी सकाळची पूजा करते ना, तर माझा सगळा दिवसच खूप छान जातो. छान अशी इथं पूजा वगैरे केली. त्यानंतर नवरोबा उठले आणि शेजारी आंब्याचे डहाळे आणण्यासाठी गेले. तर त्यांची थोडीशी क्लिप मी इथं शूट केली आणि तुमच्याबरोबर शेअर केली. आणि आता हे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर मला ओरडा नक्कीच भेटणार आहे, पण ठीक आहे, काय नाही, तेवढं चालतंच. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे म्हटलं चला घासून घेऊया, घर आधी क्लीन करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीची राहिलेली पूजा वगैरे करून घेऊया. तर इथं घर वगैरे सगळं क्लीन केलं, लादी वगैरे पुसून काढली. तोपर्यंत ह्यांचं चाललं होतं हार वगैरे बनवायचं काम. तोपर्यंत मी तर छान अशी रांगोळी देखील काढून घेतली. मला रांगोळी येत नाही म्हणून मी आपली छाप्यानेच रांगोळी वगैरे इथं काढली. त्याच्यानंतर इथं त्यांनी आपलं दाराला त्यांचं तोरण वगैरे बांधायचं काम चालू होतं. दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट हार बनवायचं त्यांच्याकडेच असतं आणि ते खूप छान हार बनवतात आणि मस्त वाटतं जेव्हा आपण दसरा दिवाळीला आपण झेंडूच्या फुलांचं तोरण वगैरे दरवाजाला लावतो. तर घराला देखील एक छान दरवाजाला एक छान लूक येतं. आणि इथं त्यानंतर त्यांनी मुलांचे बुक्स असतात, जे टेक्स्टबुक नोटबुक आपण जे म्हणतो, आपण अगोदर पुस्तकं म्हणत होतो, आता टेक्स्टबुक नोटबुक, वेळेनुसार किती गोष्टींमध्ये बदल होतो. तर आमच्याकडं अवजारं पुस्तकं म्हणजे पुस्तकं तर आपण आजच पुजतो, पण अवजारं काहींच्यामध्ये आदल्या दिवशी पूजली जातात. पण आमच्याकडं आमच्या गावी ही दसऱ्याच्या दिवशीच ह्याचं पूजन वगैरे केलं जातं. त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर ते स्वराजला सांगत होते पूजा वगैरे करायला कसं काय करायचं, याचं महत्त्व काय, आजच्या दिवशी पुस्तकं का पूजली जातात. त्यांनी स्वराजला सगळं समजून सांगितलं. त्याच्यानंतर मी देखील इथं पूजा वगैरे करून घेतली आणि मुलांना जोपर्यंत आजकालच्या मुलांना सर्व गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतात आणि ह्या गोष्टी आपण त्यांना सांगितल्या की त्यांच्या लक्षात देखील येतात. स्वरांनी देखील इथं पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आता गाडीची पूजा करायची होती. तर हार वगैरे गाडीला बांधला. मी देखील गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वराची छोटीशी सायकल तिची देखील पूजा केली. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना